आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी मागा, लगेच मंजूर करू। सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? वक्तव्य आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा दिलं जायचं नावाचं संजय शिरसाट। संजय शिरसाट हे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत इतर वेगवेगळ्या कारणांमुळे। त्यातच त्यांनी आणखी एक नवं वक्तव्य केलं। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की वादग्रस्त ठरतील अशी कोणतीही वक्तव्य करू नका। मात्र संजय शिरसाट यांनी हे आणखीन वादग्रस्त वक्तव्य केले। वसतिगृहासाठी 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी मागा, लगेच मंजूर करून टाकू, पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। खरं तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून संजय शिरसाट यांची या खात्याप्रती मोठी जबाबदारी आहे। दिलेला पैसा हा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे, वसतिगृहातल्या मुलांना योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी योजना या खात्याची असते। मात्र संजय शिरसाट यांनी हे केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे। हे वक्तव्य त्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे आधीच त्यांच्याबद्दलचे वाद आहेत त्यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे। वसतिगृहासाठी 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी मागा, लगेच मंजूर करून टाकू, आपलं काय जातंय, पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, अशा प्रकारचं एक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। एखाद्या खात्याच्या आणि विशेषतः सामाजिक विकास किंवा सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी असं वक्तव्य करू नये अशी अपेक्षा असताना संजय शिरसाट यांच्याकडून हे वक्तव्य। सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या आता आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, संजय शिरसाट यांचं आणखी एक वक्तव्य, खरं तर त्या खात्याचे मंत्री आहेत, मात्र त्यांचं हे वक्तव्य फक्त भुवया उंचावणारच नाहीये तर काहीसं तुमच्यासाठी निश्चितच आक्षेपार्ह असणार आहे। नाही, शिरसाट सारख्या माणसांकडून काही आपण वेगळ्या सभ्य आणि सुसंस्कृत त्याच्या अपेक्षाच करू नये। त्याच्या स्वभावाला आणि त्याच्या एकूण संस्काराला साजेसं वक्तव्य आहे आणि हे बरोबरच आहे ना की पैसा थोडीच त्यांच्या बापाचा आहे, पैसा सरकारचा आहे। त्यामुळे तो पैसा बेडरूम मध्ये बॅगा भरून दिसला काय, किंवा त्या पैशाने गुवाहाटीला जाऊन मजा मारल्या काय, किंवा त्या पैशाने आमदार खासदार फोडले काय, पैसा थोडी त्यांच्या बापाचा आहे, पैसा जनतेने भरलेल्या कराचा पैसा आहे। सुषमाताई, पण आता प्रश्न असा आहे की एवढे प्रश्न, मनपूर्वक अभिनंदन संजय शिरसाटचं, मनपूर्वक अभिनंदन की शिरसाटने किमान ते सत्य मान्य केलं की आपल्याकडे असलेला पैसा आपल्या बापाचा पैसा नाहीये, हा सरकारचा पैसा आहे। आपण ज्या पैशावर मजा मारत आहोत तो बाप कमाईचा नाही, तो सरकारचा पैसा आहे। ते पण गेल्या काही दिवसांपासून इतक्या प्रतिक्रिया येत आहेत, इतके वाद होत आहेत विरोधकांकडनं आणि तुम्ही सुद्धा अनेक मागण्या करताय की या मंत्र्यांचं बोलणं, त्यांचं वागणं आणि त्यांच्याबद्दलचे अनेक जे व्हिडिओज समोर येतात त्याच्यावर तुम्ही आवाज उठवतायत। मात्र तरीही मंत्र्यांकडनं ही वादग्रस्त वक्तव्य थांबण्याचं चिन्ह कुठेही दिसत नाही का? विरोधकांचीच भीती राहिलेली नाहीये की जनतेचीही भीती वाटत नाहीये? नाही, मी म्हटलं ना की शिरसाट सारख्या लोकांचं ते चेहरा दाखवतात त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण मुळात शिरसाट ज्या मुशीत वाढलेला किंवा शिरसाटवर जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार शिरसाट दाखवत आहे आणि शिरसाट सारख्या माणसाला पाठीशी घालून सरकार आपले संस्कार दाखवत आहे की हे सरकार काय उर्मट आणि वाह्यात लोकांनी भरलेला आहे। ज्या सरकारला जनतेच्या कराचा पैसा हा लोककल्याणासाठी खर्च करण्यापेक्षा अशा उर्मट आणि वाह्यात लोकांवर खर्च करण्यासाठी जणू त्यांचा बापाचा माल आहे अशा पद्धतीने ते खर्च करतायत। ताई, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत ते, वसतिगृहांची जबाबदारी जी राज्यामधल्या गोरगरीब मुलांसाठी, वंचित मुलांसाठी वसतिगृह सरकारतर्फे चालवली जातात त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। खरं तर राज्यामधल्या या वसतिगृहांची अवस्था हा एक मोठा विषय आहे। अनेक ठिकाणी या वसतिगृहांमधल्या दुरवस्थेबद्दल बोललं जातं, मात्र हे असताना सामाजिक न्याय मंत्र्यांचं हे वक्तव्य नव्या वादाला तोंड फोडणार आहे। परत एकदा बघूयात संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये वक्तव्य नेमकं काय केलं। प्रत्येक आमदाराला विनंती करतो मी, तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटी
न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो, कारण सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांना निधी देण्याची जबाबदारी ही सामाजिक न्याय मंत्र्यांची असते. आणि सामाजिक न्याय मंत्री यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणताना असं म्हटलं की माझ्याकडे या, कितीही पैसे मागा, 5 कोटी मागा, 10 कोटी मागा, 15 कोटी मागा, मी देईन, मला काय करायचंय, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं काहीसं बेफिकीर वक्तव्य संजय शिरसाट यांच्याकडनं आलंय. आणि याच वक्तव्यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केलेली आहे. संजय शिरसाट यांच्याबद्दलचे काही व्हिडिओज व्हायरल झाले होते, त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झाले होते, त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. हे सगळं चालू असताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा हे वक्तव्य केल्यामुळं आता त्यांच्यावर आणखीन टीका होण्याची शक्यता आहे. या अगोदर सुद्धा संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याला निधी कमी मिळतो या संदर्भातल्या तक्रारी केल्या होत्या, आपल्या खात्याचा निधी वळवला जातो या संदर्भातल्या तक्रारी केल्या होत्या. जर संजय शिरसाट यांच्या खात्याला निधी कमी मिळत असेल, त्यांच्या खात्याचा निधी वळवला जात असेल, तर आहे तो निधी योग्य पद्धतीनं वापरणं आणि त्यातून वंचित आणि दुर्बल घटकांसाठी योग्य ते फायदे पोहोचवणं हे संजय शिरसाट यांच्या खात्याकडून अपेक्षित असताना संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य अनेकांना बुचकाळत टाकणारं आहे. खरं तर संजय शिरसाट यांच्याकडे असणारं खातं हे राज्यातल्या गोरगरीब जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं खातं मानलं जातं, कारण अनेक मुलांच्या उच्च शिक्षणाची दारं याच खात्याच्या द्वारे खुली होतात. कारण वसतिगृहाची व्यवस्था जी अनेक मुलांना मिळते त्याची जबाबदारी या खात्यावर असते आणि या वसतिगृहांमध्ये अनेकदा चांगल्या सोयीसुविधा मिळत नाही अशा तक्रारी समोर येतात. या सगळ्या वसतिगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा देणं हे सरकारचं आणि पर्यायानं संजय शिरसाट यांच्या खात्याचं कर्तव्य असताना संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणार आहे. या अगोदर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेली अनेक वक्तव्य ही वादाच्या केंद्रस्थानी आली होती आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसला कृषी मंत्र्यांचं खातं बदलावं लागलं होतं. शिवसेनेच्या सुद्धा अनेक मंत्र्यांवर आरोप व्हायला लागले होते, ज्यामध्ये संजय शिरसाट यांचंही नाव होतं. मात्र हे सगळं सुरू असताना सुद्धा संजय शिरसाट यांच्याकडनं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य पुढे येत आहे.